माझ्या भावानो, जसं की आम्ही बोललो, आम्ही 0 पैशात केदारनाथला जाणार आहे. तर आम्ही आमचा काल प्रवास 3:30 वाजता चालू केला आहे. कुठून कात्रजवरून. कात्रज ते केदारनाथ चाललोय आम्ही. तर आम्ही काल जवळजवळ एक 20 किलोमीटर पायी चालत आलो चाकणपर्यंत. चाकणपासून आम्हाला ह्या भाऊंनी, हैदराबादल्या भाऊंनी सपोर्ट केला. इथपर्यंत पोहोचलोय आम्ही रांजणगावपर्यंत आता आलो आहे. इथून त्यांची गाडी निघणार आहे उद्या सकाळी डायरेक्ट इंदोरला. तर आपण जाणार आहे इंदोरला. त्याच्याआधी आम्ही सांगतो, आम्ही काल जिथं झोपलो होतो ती जागा जर तुम्हाला बघायची, तुम्ही विश्वास पण नाही करणार आम्ही अशा जागी झोपू शकतो. दाखवतो तुम्हाला. तर ती जागा आहे. अख्खा ट्रक पीयूपीने भरला, अख्खा ट्रक. उमेश शेट अजून झोपलेत. उमेश शेट, ओम्या उठकी, 10 वाजले, उठकी. बघा अजून झोपलाय. गाडी गारटा जात नाही भावाचा, गारटा जात नाही. आपले 2 मित्र पण आहेत ज्यांनी आपल्याला इथपर्यंत आणलं. मराठीच माणसं आहेत, खूप भारी अमरावतीचे माणसं आहेत. त्यांच्यासोबत पण तुमची ओळख करून देतो. ते पण अजून झोपलेत. हात करा, नाव सांगा तुमचं. झोपलेत अजून, ड्रायव्हर आमचे झोपलेत अजून. त्यांची गाडी लोड व्हायला अजून भरपूर टाइम लागणार तसं बघायला गेलं तर. बघू इथनं पुढची वाटचाल कशी होते आपली. तर भावांनो, आपला आजचा पहिला प्रवास, पहिलं आपलं वाहन ट्रॅक्टर. कसं आहे, वाय बिज वाय. मम्या कसं वाटतंय? आजचा दिवस दुसरा, वाहन पहिलं ट्रॅक्टर विदाउट पैसे. 10 किलोमीटर चालल्यानंतर भावाची अवस्था. हि हि हि. तर आज आपण थांबलो आहे नांदूर शिंगोटे या गावच्या बाजूला. हे आपल्या पाठी हॉटेल बघू शकता, द विलेज हॉटेल. त्या हॉटेलच्या मालकाने आज आपल्याला इथे थांबायची परमिशन दिलेली आहे. आणि आपण इथे टेंट पण उभा केलेला आहे. बघा इकडे साईडलाच आपण आपला टेंट उभा केलेला आहे. तर मला टेंट दाखवतात आम्ही कसा बांधलाय आतमधनं. फर्स्ट टाइम बांधलाय टेंट. मज्जा आली नाही का? मज्जा म्हणजे कष्ट घेतले, भरपूर कष्ट घेतले. आणि आमचा ओम्या बा असा पसरलाय आतमध्ये. ओम्या दिसत, तोंड दाखव. टेंट बांधताना मजा काय झाली माहितीये का? आम्हाला व्हिडिओ बघून टेंट बांधायला लागला. आम्हाला पहिल्यांदा समजत नव्हतं नीट टेंट कसा बांधायचा आहे. एकदा तिकडून सुटायचं तर एकदा इकडून सुटायचं. बाई मजा आली पण. चला आता आम्ही जेवण झोपतो. बघ उद्या काय करायचं ते. टेंट तर बांधलाय, आता गुड नाईटची बारी. तर मंडळी तर भावांनो, आपण जिथं स्टे केलाय तिथं तर जेवायला बसलोय. आपण मागवले बैंगन मसाला आणि चपाती. जेवण तर क्वालिटी आहे. हो म्या, जेवण कसं आहे? एक नंबर जेवण. जेवण क्वालिटी आहे. प्राइस पण आपल्याला अफोर्डेबल आहे. 100 रुपयामध्ये भाजी भेटते, काय विषय नाही. या जेवा, हॉटेल द विलेज. तर भावांनो, आता आपलं जेवण झालेलं आहे. आपण आता निद्राच्या ह्याच्यात जाणार आहे. तुम्ही आता व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गुड नाईट.